अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ. त्याचबरोबर ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्याचा जाऊ, हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन सेवेला नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, बऱ्याच ताईंचे आता खूप साऱ्या कमेंट आहेत की ताई, मुलांच्या विवाहाबद्दल काहीतरी उपाय सांगा, किंवा मुलांचा विवाह जुळत नाही, लग्न जुळून येत नाही, तर त्याच्यासाठी पण काहीतरी उपाय आमच्यासोबत शेअर करा. तर चला म्हणलं, आजचा व्हिडिओ खास त्याच बाबतीत आहे. आता बघा, कालच म्हणजे मनाजोगी नोकरी मिळण्यासाठी आपण गुरुमाऊलींनी दिलेली छान अशी सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि खूप ताईंनी छान छान कमेंट पण त्या व्हिडिओला केलेले आहेत. त्याचबरोबर त्या व्हिडिओ खाली नोकरीबरोबरच विवाह संबंधित काहीतरी सेवा सांगा, अशा पण बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या. मग आजचा व्हिडिओ त्यासाठीच मी बनवणार, म्हणजे त्या कोणत्या सेवा आहेत त्या आजच्या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, जेणेकरून सर्व काही तुम्हाला माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. तर बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण खूप जणांच्या लग्नामध्ये जातो. आपली बहिणीचं असो, भावाचं असो, मावशी किंवा नातेवाईकांमध्ये कोणाचा तरी असो, प्रत्येकाच्या आपण विवाहाला, लग्नाला जात असतो. पण आपल्या घरातील एखादी व्यक्ती जी म्हणजे लग्नाजोगी आहे आणि त्याचं काही केले लग्नच जुळत नाही. बघा, बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की लग्न जुळतं, सगळं काही होतं, पण ऐन टायमाला काहीतरी कारण होऊन ते लग्न मोडीस येतं. त्याचबरोबर मुलं मुली एकमेकांना पसंत करतात, पण त्यांचाही काहीतरी अडथळे येऊन लग्न मोडीस येतं. अशी अनेक कारणं होतात आणि काही जणांचे तर विवाहच जुळून येत नाहीत. असे खूप सारे अडचणी आहेत. खूप प्रयत्न चालू असतात विवाहाचे, म्हणजे त्यांचं वय होऊन जातं तरी पण त्यांचा विवाह काही जुळून येत नाही. कुठेच काहीच विवाह जुळून येईल याचा नामोनिशाण दिसत नाही. असं बऱ्याच जणांच्या बाबतीत आणखीनही ह्या अडचणी आहेत. तर या अडचणीबाबतच तुमच्या घरात जर कोणी विवाहजोगी असेल, त्यांचा विवाह जुळत नसेल, वय निघून जात असेल, तर त्या ताईंनी म्हणजे त्या ताईंनी, दादांनी किंवा स्वतः हा मुलींनी स्वतःसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात. किंवा आईने, वडिलांनी आपल्या मुलींसाठी सुद्धा हा उपाय करू शकतात. बघा, तर हा उपाय तुम्हाला कोणता उपाय आहे, तो कसा करायचा आहे, त्याचे अटी काय, नियम काय, सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, हा उपाय म्हणजे आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रातील गुरुमाऊलींनी दिलेला हा उपाय आहे. बघा, गुरुमाऊलींची जी सेवा असते, गुरुमाऊलींनी जी उपाय दिलेले असतात, तर ते उपाय 100% काही तर 1000% खूप म्हणजे खूप प्रभावी असतात आणि ते उपाय कधीसुद्धा फेल जात नाहीत. त्याची प्रचिती, त्याचा अनुभव प्रत्येकाला हा येतो आणि आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तुम्ही जितकं विश्वास ठेवून सेवा कराल ना, तितकी सेवा तुमची फळाला लवकरात लवकर येत असते. आता ज्यावेळेस गुरुमाऊलींचे प्रश्न उत्तर असतात, किंवा गुरुमाऊली ज्यावेळेस बघा दिंडोरी प्रणित केंद्रात प्रत्येक ठिकाणी गुरुमाऊलींनी सेवा सांगितलेल्या असतात. तर त्या सेवेमार्फतच बऱ्याच ताईंच्या काही अडचणी असतात, काही शंका असतात, किंवा विवाहासंबंधित असो, नोकरी संबंधित असो, संतानप्राप्ती संबंधित असो, सर्व सेवेवर आपले गुरुमाऊली जी सेवा देतात, त्या सेवेचं खूप ताईंना, असंख्य लोकांना अनुभव आलेले आहेत या सेवेचे. तर तुम्हाला सुद्धा नक्की ह्या सेवेचे अनुभव हे येणारच. ती सेवा कोणती आहे? बघा, ही सेवा म्हणजे मंगळवारची सेवा. तुम्हाला हा उपाय 5 मंगळवार करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही 5 मंगळवारसुद्धा करू शकतात किंवा 7 मंगळवारसुद्धा करू शकतात. हा उपाय करताना तुम्हाला मंगळवारपासूनच या सेवेला सुरुवात करायची आहे. ही मंगळवारची सेवा तुम्हाला काय करायची आहे, म्हणजे मंगळवारी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करणार आहात, त्या दिवशी मंगळवारी लवकर उठा, अंघोळ करा आणि सकाळीच तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहे. बघा, सकाळी तुम्हाला काय करायचं आहे, शेतात जाऊन तुम्हाला मंगळवारीच एक ऊस आणायचा आहे. बघा, यासाठी तुम्हाला ऊसाच्या शेतामध्ये जायचं आहे. शेतात जाऊन ऊस तुम्हाला
घरी आणायचा आहे. मग जाताना ज्यावेळेस तुम्ही शेतात जाणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला रिकाम्या हाताने नाही जायचं. शेतात जाताना तुम्हाला काय करायचं आहे, बघा एक तांब्याचा तांब्या घ्या. त्यात पाणी भरून तो तांब्या घ्या हां. आणि जर समजा तुमच्या घरी गंगाजल असेल तर थोडं गंगाजलसुद्धा त्या पाण्यामध्ये टाकू शकतात असेल तर. सोबत हळदी कुंकू घेऊन जावा, अक्षता घेऊन जावा, धूप दीप उदबत्ती ओवाळण्यासाठी घेऊन जावा. आणि तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही त्या ऊसाजवळ जाचाल बघा, ऊस घेताना असाच ऊस निवडायचा. त्याची पानं तुटलेली नसावी, त्याची पानं चिरलेली नसावी, त्याची पानं खराब नसावी. एकदम छान टवटवीत ऊस आणि 5 पानाचा तुम्हाला ऊस घ्यायचा आहे. बघा 2च असावे असलेला घ्यायचं नाही किंवा 4 असलेला घ्यायचं नाही. त्या ऊसाला 5 पानं सरळ एकदम चांगली पानं असलेलाच ऊस तुम्हाला घ्यायचा आहे. आणि नंतर तो ऊस तुम्ही आता तो चांगला ऊस बघितला आहे ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, तो ऊसापाशी तुम्हाला जे तुम्ही पाणी घेऊन गेलेला आहात, तर ते पाणी त्या ऊसाच्या बुडाला तुम्हाला ते पाणी अर्पण करायचं आहे. म्हणजे ते जल अर्पण तुम्हाला करायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत. अगरबत्ती लावून ओवाळायची आहे. धूपदीप ओवाळायचं आहे त्या ऊसाला. आणि तुम्हाला ऊस तोडण्यापूर्वी हे ओवाळायचं झाल्यानंतर ऊस तोडण्यापूर्वी तुम्ही ऊस कशासाठी तोडताय, तुम्हाला हे सगळं काही बोलायचं आहे. आता बघा, तुम्ही ते ऊस कशासाठी तोडणार आहेत, त्या ऊसावर कोणती सेवा करणार आहात, हे तुम्हाला बोलायचं आहे मनातल्या मनात. आणि तो ऊस तुम्हाला मुळासकट उपसायचा आहे. बघा, अर्ध्यातून कट करून घेऊ का, कोयत्याने म्हणा, ह्याने चाकूने म्हणा कट करून घेऊ का, अशी चूक अजिबात करायची नाही. तुम्हाला तो ऊस मुळासकट उपसून घ्यायचा आहे आणि तो ऊस घरी तुम्हाला घेऊन यायचा आहे. आता घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, घरी आल्यानंतर अशी एक चांगली जागा कुठे कोपऱ्यात असो, देवघराजवळ असो, तुम्हाला पूजा मांडणीसाठी जागा बघायची आहे. स्वच्छ फरशी तुम्हाला आधी पुसून घ्यायची आहे. त्याच्यावर तुम्हाला चौरंग मांडायचा आहे. आणि पिवळ्या रंगाचं तुम्हाला काय करायचं आहे, ब्लाऊज पीस ठेवायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला तांदळाची स्वस्तिक काढायची आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला उभा ऊस ठेवायचा आहे. ऊस तुम्ही पुसून घेऊ शकतात. उभा ऊस ठेवायचा आहे. बघा, आडवा नाही, कोपरा म्हणा, एखादा कोपरा घ्यायचा म्हणजे जेणेकरून ऊस हा एक म्हणजे न पडता उभा जागेवर राहू शकेल. असं तुमच्या सोयीनुसार तुम्हाला तो ऊस उभा त्या चौरंगावर ठेवायचा आहे. आता ऊस ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या 5 पानापैकी एका पानाला तुम्हाला जानवं व्हायचं आहे. बघा, जानवं व्हायचं आहे 5 पानापैकी एका पानाला. आणि तुम्हाला हळदी कुंकू, थोडंसं पाणी व्हायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, धूप लावायची आहे, उदबत्ती लावायची आहे. त्याचबरोबर तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत. अक्षदा वाहिल्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य त्या उसाला तुम्हाला दाखवायचा आहे. आता नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला सर्वात म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे संकल्प करायचा आहे. आता ही पूजा झाली, तुम्हाला काय करायचं आहे, आसन घेऊनच सगळी सेवा तुम्हाला करायची आहे. नंतर उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या, त्याच्यात हळदी कुंकू टाका, थोड्याशा अक्षदा टाका, फूल टाका. आणि तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि तुमचं गोत्रही सांगा. आणि ही सेवा तुम्ही कशासाठी करत आहात ती तुम्हाला सांगायची आहे. बघा, माझा विवाह जुळून यावा आणि त्यामध्ये कोणतंही विघ्न न यावं, त्याच्यासाठी मी हे 5 मंगळवारचा ही ऊसाची सेवा करत आहे. ती निर्विघ्नपणे पूर्ण हो. म्हणून तुम्हाला आणखीन काय बोलायचं आहे ती तुम्हाला बोलायचं. आणि अशा प्रकारे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्पाचं पाणी तुळशीला ओतायचं नाही, कोणत्याही झाडाच्या बुडाला ओतायचं. अशा प्रकारे ही संकल्प तुम्हाला आधी करायचा आणि नंतर मग तुम्हाला सेवेला सुरुवात करायची. आता सेवा कोणकोणती करायची बरं? तर बघा, ज्या मुला-मुलींनी स्वतः ही सेवा केली असेल ना, तर त्यांनी कोणती सेवा करायची? आता समजा मुलांनी किंवा मुलींनी स्वतःचं लग्न जुळून यावं यासाठी ही सेवा केली असेल, तर त्यांनी कोणती सेवा करायची आहे? तर ओम धूम दुर्गाय नमः, ओम धूम दुर्गाय नमः असा 108 वेळेस जप त्यांना करायचा आहे. बघा, ज्या मुला-मुलींनी ही लग्न जमावं यासाठी सेवा केलेली असेल त्यांनीचा
ओम धूम दुर्गाय नमः 108 वेळेस जप करायचा आहे. आणि समजा आईवडिलांनी पालकांनी जर ही सेवा करत असतील तर त्यांनी त्यांच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. आता तुम्हाला कुलदेवी तुमची कोणती आहे तर त्या कुलदेवीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे बघा. आणि जर समजा तुम्हाला कुलदेवी नेमकी कोणतीच आहे हेच माहीत नसेल तर तुम्हाला ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळेस किंवा लगातारसुद्धा तुम्ही हा मंत्र करू शकतात. कारण कुलदेवी ही आपलं कुळाचं रक्षण करणारी आहे. आणि हे सर्व काही विवाह म्हणा जे काही असतं तर ते सगळं आपल्या कुलदेवीच्या अधिकारातच येत असतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण कुलदेवींची सेवा करत असतो त्यावेळेस आपल्या जीवनातील मोठमोठे अडथळे हे नाहीसे होत असतात. त्याच्यामुळे आईवडील जर ही सेवा करत असाल तर त्याने कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ करायची आहे आणि तारक मंत्र 1 वेळेस म्हणायचा आहे. या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. प्रत्येक मंगळवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि प्रत्येक मंगळवारी तुम्हाला शेतात जाऊन पाणी घेऊन शेतात जाऊन धूपदीप अक्षता घेऊन प्रत्येक मंगळवारी तुम्हाला नवीन ऊस आणायचा आहे. प्रत्येक मंगळवारी जानवं ऊसाला तुम्हाला व्हायचं आहे. प्रत्येक मंगळवारी ही सेवा तुम्हाला अशा प्रकारे करायची आहे. आणि म्हणजे उपवास करायचा का तर उपवास करायचा नाही. दिवसभर तुम्हाला ती पूजा मांडलेली तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी ती पूजा तुम्हाला उचलायची आहे आणि प्रत्येक मंगळवारी अशा प्रकारे ही पूजा तुम्हाला करायची आहे. बघा, विश्वास ठेवून जर तुम्ही ही सेवा कराल ना तर तुम्हाला 100% या सेवेचा रिझल्ट्स अनुभव नक्की येणार. 1 महिन्यामध्ये तुमचं लग्न जुळून येईल. फक्त 5 मंगळवारी तुम्हाला हे एक काम करायचं आहे बघा. मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांसाठीही असंख्य लोकांना ताईंनो या सेवेने अनुभव आलेला आहे. अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे. तुम्ही आवर्जून करून पहा. बघा, तुम्हाला छान असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. 1 महिन्यातच काय तर सेवा सुरू केल्यासुद्धा तुम्हाला या सेवेचा अनुभव येऊ शकतो. फक्त विश्वास ठेवा आणि मनातून अंतःकरणातून ही सेवा करा. नक्कीच त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळेल. तर असा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.